आपला सर्वांना माहिती की पुणे महानगरपालिकेने 2000 कोटी रुपयाचं कर्ज काढून पेवंडी भरपाई सेवांच्या माध्यमातून हडपसर मतदारसंघामध्ये प्रभाग क्रमांक 41-26 मध्ये जवळजवळ 8 टाक्या साठवण टाक्या त्या ठिकाणी बांधण्यात आल्या होत्या। जवळ 6 वर्ष पूर्ण होऊन सुद्धा त्या टाक्यामध्ये पाणी आजपर्यंत त्या ठिकाणी सोडलं गेलं नाही। प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये प्रभाग क्रमांक 41 हडपसर मतदारसंघाची लोकसंख्या आणि त्या ठिकाणच्या सोसायटीचं वाढतं प्रमाण बघून त्या ठिकाणी सर्व सोसायटीचा खर्च हा टँकरवर जात असतो। आम्ही 1.5 महिन्यापासून सातत्याने या ठिकाणी पाठपुरावा करतोय। प्रशासनाला वेळोवेळी शिवसेना पक्षाच्या वतीने पत्रव्यवहार करतोय। त्या ठिकाणी सांगितलं गेलं होतं की 1.5 महिन्यापूर्वी 15 दिवसामध्ये जी की 150 मीटरची लाईन राहिलेली टाकायची ती 15 दिवसामध्ये पूर्ण होईल आणि त्या टाक्यातून बंद नाळातून चांगल्या प्रकारचं पाणी संपूर्ण तिथल्या आजूबाजूच्या सोसायटी असेल त्या भागातल्या सर्व नागरिकांना मिळेल। परंतु प्रशासनाने परवा ज्या आयुक्तांनी बजेट या ठिकाणी मांडलं त्या बजेटमध्ये ते नव्याने आमचे जे समाविष्ट झालेली गावे उंडरी पुसोळी वडाचोडे ओळखडे अंडेवाडी आवतोडे या गावात एकही पाण्याची टाकी त्या ठिकाणी पकडली नाही। परंतु 34 गावापैकी काही गाव होते त्या ठिकाणी पकडली, परंतु या ठिकाणी आमचे जे नावाने समाविष्ट झालेल्या हडपसरमध्ये गावांमध्ये त्या ठिकाणी टाकी पकडली नाही। भविष्याच्या दृष्टिकोनाने वाढत्या लोकसंख्येच्या दृष्टीने निश्चितच नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी रोष निर्माण होत आहे। म्हणून प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी या ठिकाणी हांडा मोर्चा आणि आम्ही या ठिकाणी टँकर आणून प्रशासनाने या ठिकाणी लक्ष वेधलं।